नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. हिंदीच्या PYQमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. TET असेल किंवा CTT असेल, दोन्हीही परीक्षेसाठी हिंदीचे PYQ जे आहेत, मराठी हिंदीचे, हे तुम्हाला कामं येणार आहेत. आणि इतरसुद्धा जे PYQ आहेत, सर्वच्या सर्व तुम्हाला CTTमध्ये सुद्धा कामं येणार आहेत. फक्त त्या ठिकाणी भाषेचं माध्यम फक्त हिंदी असेल, बाकी सर्व जे काही कंटेंट असणार आहे, कंटेंट मात्र या ठिकाणी अशाच प्रकारचा असणार आहे. उलट यापेक्षा ते सोपं असणार आहे. म्हणजे या सर्व अभ्यासाचा तुम्हाला नक्कीच CTTमध्ये फायदा होणार आहे. चला सुरू करूया आपण आजची आपली PYQ. पुढीलपैकी कोणते सरळ वाक्य आहे? सरळ वाक्य या ठिकाणी म्हणजे आपल्याला केवळ वाक्य या ठिकाणी शोधायचं आहे. त्याला आपण सरळ वाक्य म्हणतात, आहे की नाही? ज्याच्यामध्ये फक्त एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतो, म्हणजे एकच विधेय आणि एकच उद्देश असतो. मग जैसी वर्षा हुई मोर नाचने लगे. त्याच्यानंतर जो मेहनत करता है वही सफल होता है. राम और श्याम विद्यालय जाते हैं, व सुबह गया और शाम को लौट आया. जर तुम्ही बघितलं या सगळ्या वाक्यांमध्ये फक्त सी जर सोडला तर सगळ्या ठिकाणी दोन दोन या ठिकाणी क्रियापद आलेले आहेत. परंतु एक सी हे वाक्य असं आहे की त्या ठिकाणी फक्त एकच कर्ता आहे. राम आणि श्याम एकत्र म्हणून एकच कर्ता म्हणलेला आहे आणि जाते आहे की नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक C हे या ठिकाणी काय आहे? योग्य पर्याय आहे आणि तेच या ठिकाणी सरळ वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 2 बघा. मजदूर मेहनत करता है किंतु उसे लाभ नहीं मिलता. या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर कसं होईल? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पुढे किती वाक्य दिले? 4 वाक्य. लाभ न मिलने पर भी मजदूर मेहनत करता है. यद्यपि मजदूर मेहनत करता है तथापि उसे लाभ नहीं मिलता. मजदूर को मेहनत करने पर भी लाभ नहीं मिलता. मजदूर मेहनत करता है पर लाभ नहीं मिलता. तर आता आपल्याला मिश्र वाक्य म्हटले. मिश्र वाक्यामध्ये काय असतं? तर मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि त्याच्यावर दुसरं उपवाक्य असतं. म्हणजे एक मुख्य आणि त्याचंच वाक्य, त्याच वाक्याशी संबंधित दुसरं वाक्य असतं आणि ते जरी, यद्यपि, तथा अशा प्रकारच्या शब्दांनी त्याला त्या ठिकाणी जोडलेलं असतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक B. यद्यपि मजदूर मेहनत करता है तथा पी उसे लाभ नहीं मिलता. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक B हे मिश्र वाक्य आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. पुढील वाक्यातील अचूक विरामचिन्ह ओळखा. राम ने कहा मैं कल आऊँगा. आता जर बघितलं आपण 4 ठिकाणी आहे. जर तुम्ही बघितलं, निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी राम ने कहा मैं कल आऊँगा. त्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे, हे जमणार नाही. तर रामने कहाच्या नंतर कॉमा पाहिजे होता, तो दिलाय का? नाही. मग पर्याय क्रमांक जर तुम्ही हे बघितला, राम ने कहा कॉमा डबल अवतरण चिन्ह, तोंडचं वाक्य, त्याला डबल अवतरण केलेलं, मैं कल आऊँगा आणि शेवटी पूर्णविराम. अशा प्रकारे पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचं 4थं वाक्य बघूया आपण. 4था प्रश्न. वह बीमार था इसलिए स्कूल नहीं गया. या संयुक्त वाक्याचे सरळ वाक्यात रूपांतर करायचं. आता 2 वाक्य या ठिकाणी. इसलिए या शब्दाने वाक्य जोडलेले. बीमार था आणि स्कूल नाही गया, 2 वेगळे वाक्य, 2 वेगळे अर्थाचे वाक्य जेव्हा जोडले जातात, 2 स्वतंत्र वाक्य जेव्हा जोडले जातात त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. आता याचं आपल्याला कशात करायचं आहे? सरळ वाक्यामध्ये. सरळ वाक्य म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद. मग आता बघूया. वह बीमार था और स्कूल नहीं गया हे वाक्य होणार नाही, हे संयुक्त वाक्य. वह स्कूल नहीं गया क्योंकि वह बीमार था. या ठिकाणी कोणतं वाक्य होईल? बघा या ठिकाणी हे होईल मिश्र वाक्य. चला. चूंकि वह बीमार था वह स्कूल नहीं गया. आणि शेवटचं बीमार होने के कारण वह स्कूल नहीं गया. तर या ठिकाणी सरळ जे वाक्य आहे, बीमार होने के कारण वह स्कूल नहीं गया. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, म्हणजेच एकच कर्ता आहे आणि एकच क्रिया या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 5वा बघूया. द्वंद्व समासातील शब्दांच्या मध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो? द्वंद्व. आता लक्षात ठेवायचं आहे, द्वंद्व जे आहे, द्वंद्व समासामध्ये 2 शब्दांना छोट्या रेषेनं जोडलं जातं, है की नाही? जसं आई वडील, आहे की नाही? तर या ठिकाणी आई वडील जर म्हटलं त्याच्यामध्ये छोटीशी रेष दिली जाते, लंबी रेष दिली जात नाही, निर्देशक चिन्ह दिलं जात नाही. मग या ठिकाणी 4 पर्याय: निर्देशक चिन्ह, योजन चिन्ह, विवरण चिन्ह आणि अल्पचिन्ह. तर मग पर्याय क्रमांक B योजन चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, कारण द्वंद्व समासामध्ये योजन चिन्ह वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक B योजन चिन्ह ते या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 6वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणतं वाक्य आज्ञाधारक वाक्य आहे? आज्ञा, आदेश, विनंती, आहे की नाही? या ठिकाणी कशात केलेली? चुप हो जाओ. बघा बाकी पुढचं बघायचं कामच नाही. चुप हो जाओ
या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे. थेट आदेश किंवा आज्ञा ज्याच्यातून दिली जाते ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए चूप हो जाओ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 7वा प्रश्न बघूया आपण. आश्चर्य, घृणा, शोक इत्यादी भाव प्रकट करण्यासाठी किंवा करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी उद्गारवाचक चिन्हाचा केला जातो, आहे की नाही? मग आता उद्गारवाचक चिन्हाला काय म्हणायचं? अर्धविराम म्हणता येईल का नाही? विस्मयादी बोधक अव्यय किंवा चिन्ह, प्रश्नवाचक चिन्ह, कोष्टक होणार नाही. तर या ठिकाणी मनातले भाव, शोक, आश्चर्य आपले अचानक उद्भवणारे ह्या भावना असतात ते दाखवण्यासाठी विस्मयादी बोधक चिन्ह हे या ठिकाणी होणार आहे. त्याला आपण मराठीमध्ये उद्गाराचे चिन्ह म्हणतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 8व्याकडे जाऊया. मैंने उसे समजाया पर वो नहीं माना हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मैंने उसे समजाया पर वो नहीं माना. मग या ठिकाणी 2 वाक्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग या ठिकाणी हे काय होईल? तर पर या शब्दांनी समजाना आणि न मानणे म्हणजे 2 क्रियापद या ठिकाणी बघू शकतो. 2 स्वतंत्र वाक्य जोडले गेलेले आहेत म्हणून हे संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए संयुक्त वाक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 9व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. शब्दाचा संक्षेप शॉर्ट फॉर्म दर्शविण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? पुनरुक्ती चिन्ह, हंसपद, लोपचिन्ह आणि लाघव चिन्ह. म्हणजे जसं आता डॉक्टर शब्द लिहिला बघा आपण, डॉक्टर आहे की नाही, डॉक्टरचा शॉर्ट फॉर्म लिहितो त्याच्यापुढे आपण टिंब देतो किंवा गोल करतो म्हणजे हे लाघव चिन्ह आहे. पर्याय क्रमांक डी लाघव चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 10वा बघूया. यदि तुम परिश्रम करोगे तो सफल हो जाओगे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर बघा या ठिकाणी अट दिलेली आहे, अट आहे की नाही. मग जेव्हा अट दिली जाते म्हणजे जर केलं तर होईल, जर तर आहे की नाही. यदि म्हणजे अट ठेवलेली, जेव्हा अट ठेवली जाते तेव्हा त्या ठिकाणी ते काय असतं? संकेतवाचक वाक्य असतं. ज्या वाक्यात एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते आणि त्याच्यामध्ये शर्त ठेवलेली असते त्याला संकेतवाचक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी संकेतवाचक वाक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 11वा प्रश्न बघूया आपण. लिहिताना एखादा शब्द चुकून राहिला असल्यास तो लिहिण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर त्या ठिकाणी आपण असा छोटा बाण करतो, वर दाखवतो 2 शब्दाच्या मध्ये. बघा 1 नंबरचाच पर्याय हंसपद, हंसपद त्या ठिकाणी दिलं जातं म्हणून पर्याय क्रमांक ए हंसपद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघूया. सूर्य उगवला आणि पक्षी चिवचिवाट करू लागले या वाक्याचे हिंदी रूपांतर मिश्र वाक्यात कसं होईल? आता मिश्र वाक्यात करायचं आहे, लक्षात ठेवायचं. सूर्योदय हुआ और पक्षी चहचहाने लगे या ठिकाणी 2 वाक्याला जोडलेलं आहे. सेपरेट वाक्य हे संयुक्त वाक्य हे होईल का? नाही. चला सूर्योदय होणे पर पक्षी चहचहाने लगे हे साधं वाक्य झालं. आपल्याला काय पाहिजे? मिश्र वाक्य पाहिजे. तर या ठिकाणी जर पुढे जर बघितलं पक्षी चहचहा रहे थे क्योंकि सूर्योदय हुआ था तर या ठिकाणी क्योंकि हे पण होणार नाही. मग जैसे ही सूर्योदय हुआ पक्षी चहचहाने लगे. बघा या ठिकाणी जर बघितलं जैसे ही वैसे ही रचना मिश्र वाक्यात दाखवली जाते म्हणून पर्याय क्रमांक डी जैसे ही सूर्योदय हुआ पक्षी चहचहाने लगे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूया आपण. पूर्ण विरामापेक्षा कमी पण अल्पविरामापेक्षा जास्त काळ थांबण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? बघा म्हणजे अल्पविरामापेक्षा मोठा आणि पूर्ण विरामापेक्षा लहान अर्धविराम. मग अर्धविराम कुठं आहे? पर्याय क्रमांक सी अर्धविराम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा 14वा प्रश्न बघूया आपण. कितना सुंदर दृश्य हे अर्थाच्या आधारावर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा जर या ठिकाणी तुम्ही बघितलं उद्गाराचं चिन्ह आहे की नाही म्हणजे विस्मयादिबोधक तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी विस्मयादिबोधक अव्यय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 15वा प्रश्न. उपविराम हे कोलन या चिन्हाचं योग्य उदाहरण कोणतं? बघा कोलन म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? असे आपण त्याला आहा शब्द बघा आपल्या 12 आहा त्याच्यापुढे उभे 2 टिंब एका खाली एक देतो आपण त्याला कोलन असं म्हटलं जातं. तर कोलन कुठं आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये. व घर गया होईल का? नाही. बघा कोलन 2 नंबरचं बी साकेत आणि कोलन चिन्ह एक अध्ययन. तर या ठिकाणी कोलन म्हणजेच काय तर उभे 2 टिंब एका खाली एक असतात त्याला या ठिकाणी कोलन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न. वह घर नहीं जाएगा या निषेधवाचक वाक्याचं प्रश्न वाक्यात रूपांतर करायचं. अर्थ नाही बदलला पाहिजे, फक्त नकारात्मक वाक्य बनवायचं आपल्याला. क्या वह घर नहीं जाएगा? त्याच्यानंतर वह घर कब जाएगा? वह घर जाएगा क्या? वह घर क्यों जाएगा? वह घर क्यों जाएगा पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर खालचं सी पण पॉझिटिव्ह आणि बी पण पॉझिटिव्ह. फक्त वरचं एक वाक्य आहे त्या ठिकाणी नकारार्थी आहे म्हणून क्या वह घर नहीं जाएगा तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा.
अचूक विरामचिन्हे असलेलं वाक्य ओळखा. अचूक. आता या ठिकाणी जर बघितलं विस्मयादिबोधक म्हणजे मनातल्या भावना निघलेल्या आहेत. हाय, अब मैं क्या करूँ? आता अब मैं क्या करूँ? क्या करूँ म्हटल्यानंतर या ठिकाणी ते प्रश्न आहे, म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह पण आलं पाहिजे. म्हणजे हायच्या नंतर उद्गाराचे चिन्ह आणि सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. मग असं कुठं आलेलं आहे? 2 ठिकाणी आलं आहे. हाय, सी आणि डी. पण सीच्या पुढं उद्गाराचे चिन्ह आहे, डीच्या पुढं उद्गाराचे चिन्ह नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 18 बघा. रचना किंवा स्वरूप यानुसार वाक्याचे किती प्रकार पडतात? एक सरळ वाक्य, त्याच्यानंतर एक मिश्र वाक्य आणि एक संयुक्त वाक्य, म्हणजे 3 प्रकार पडतात. पर्याय क्रमांक सी 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 19वा प्रश्न बघा. इकहरा उद्धरण चिन्हचा उपयोग कधी करतात? लक्षात ठेवायचं. तर जर तोंडचं वाक्य असेल तर त्याला डबल अवतरण चिन्ह असतं. इकहारा म्हणजे एक, म्हणजे दोन्ही बाजूने एक अवतरण चिन्ह असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर इकहारा, तर या ठिकाणी 4 जर पर्याय बघितले. संवाद लिखने के लिए डबल अवतरण चिन्ह लागतं. प्रार्थना करने के लिए नाही. आश्चर्य प्रकट करने के लिए ते पण नाही. किसी व्यक्ती के उपनाम या पुस्तक के शीर्षक के लिए पर्याय क्रमांक डी आहे की नाही. उपाधी, उपनाम किंवा पुस्तकाचं नाव लिहिताना एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 20वा प्रश्न बघा. वह बाजार गया और फल लाया या वाक्याचं मिश्र वाक्यात रूपांतर काय होईल? वह बाजार गया और फल लाया. आता हे संयुक्त वाक्य आहे की नाही, आपल्याला मिश्र वाक्य बघायचं आहे. बाजार जाकर वह फल लाया, तर हे झालं सरळ वाक्य, म्हणजे साधं वाक्य झालं. वह फल लाया क्योंकि वह बाजार गया था. त्याच्यानंतर पुढचं वाक्य वह बाजार गया फल लाया. जब वह बाजार गया तो फल लाया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जर बघितलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आणि डी दोन्ही या ठिकाणी योग्य उत्तरं दिलेली आहेत, बी आणि डी. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जब वह बाजार गया तो फल लाया हे सगळ्यात संयुक्तिक होईल असं वाटतं मला. हे देखील म्हणजे दोन्ही पण या ठिकाणी मिश्र वाक्याचे, परंतु या ठिकाणी डी मात्र त्यापेक्षा म्हणजे अचूक आहे की नाही. कारण या ठिकाणी जब तब जे असतं, जब तोची रचना जर असेल तर ती अधिक व्याकरण शुद्ध मानली जातं. म्हणून या ठिकाणी म्हणजे ते पण बी पण मिश्र आहे, परंतु डी हे त्याच्यापेक्षा योग्य पर्याय आहे. दोन्हीतून असं जर आलं तर दोन्हीपैकी तुम्हाला या ठिकाणी योग्यच उत्तर दिलं जाईल. तरी पण डी लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा. कितवा प्रश्न आता? चला 21वा प्रश्न. कोष्टक चिन्हाचा प्रयोग मुख्यत्वे कशासाठी होतो? कोष्टक म्हणजे ब्रॅकेट करतो आपण. वाक्य समाप्ती करने के लिए पूर्णविराम असतो. कठीण शब्दों का अर्थ स्पष्ट करने के लिए. तर या ठिकाणी 2 नंबरलाच पर्याय आहे. कठीण शब्दाचा अर्थ जर आपल्याला अधिक स्पष्ट करायचा असेल तर आपण ब्रॅकेट वापरतो, म्हणजे कोष्टक वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 22वा प्रश्न बघा. आज्ञावाचक वाक्याचं रूपांतर विधानवाचकमध्ये करा. तुम बाहेर जाओ. आता या ठिकाणी आपल्याला अर्थ पण नाही बदलला पाहिजे. आता हे आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचा विधानामध्ये करायचं आहे. साधं वाक्य बनवायचं आहे आपल्याला. शाळेत तुम बाहेर जाओ होईल का? वाक्याचा अर्थ बदलून जातो. बाहेर मत जाओ या ठिकाणी नकारात्मक झालं. क्या तुम बाहेर जाओगे प्रश्नवाचक झालं. शेवटचं तुम बाहेर जा रहे हो, बस तुम बाहेर जा रहे हो. म्हणजे या ठिकाणी हेच या ठिकाणी आपण त्याला आज्ञा पण दिली जाते. म्हणजे हे म्हणजे आज्ञा तुम्हाला साध्या वाक्यात तुम्ही कन्वर्ट त्याचं केलेलं आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. 23वा प्रश्न. समानता दर्शवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? एकच नंबरचं चिन्ह, तुल्यता सूचक चिन्ह म्हणजे बरोबर चिन्ह दिलेलं आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. भगवान तुम्ही लंबी उम्र दे. आपण काय केलं या ठिकाणी? त्याला जे देवाचं त्याला आशीर्वाद दिलेला आहे. तर मी या ठिकाणी आपण आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणून विधानवाचक, विस्मयवाचक, संकेतवाचक होणार नाही. पर्याय क्रमांक सी इच्छावाचक मात्र हे होणार आहे. कारण इच्छावाचकमध्ये इच्छा किंवा शुभेच्छा व्यक्त झालेल्या असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी इच्छावाचक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह चुकीच्या पद्धतीनं वापरलेलं आहे? जर बघा राम घर गया कॉमा और सो गया. जी हां मैं चलूँगा हे बरोबर आहे. वाह क्या बात है हे पण बरोबर आहे. डी बेटा आपण त्या ठिकाणी कॉमा दिले यहाँ आओ. म्हणजे पर्याय क्रमांक ए जो आहे या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी वापरलेलं. कारण औरच्या अगोदर कधीही त्या ठिकाणी आपल्याला हिंदीमध्ये कॉमा दिला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघूया. वर्षा होती तो फसल अच्छी होती या वाक्यातून कशाचा बोध होतो? आहे की नाही? या संकेत दिलेला आहे. काय दिलेला आहे? संकेत. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एका क्रियेचं यश दुसऱ्या क्रियेवर अटीवर अवलंबून जर झालं तर, आहे की नाही? जर तर जेव्हा येतो
आहे की नाही. जर आलं तर ते संकेत असतो, त्या ठिकाणी अट ठेवलेली आहे. अट आली की संकेताचे लक्ष ठेवायचं, म्हणून पर्याय क्रमांक डी संकेत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊ. हिंदीमध्ये पूर्णविरामाऐवजी इंग्रजीसारखी आहे की नाही, इंग्रजीसारखा फुलस्टॉप का वापरत नाही, आहे की नाही. हिंदीमध्ये आपण जसं हिंदीमध्ये फुलस्टॉपचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर इंग्लिशमध्ये पण देतो, हिंदीमध्ये उभी रेषा देतो. आता याचं कारण काय, टाईप करणे में कठीण आहे का, हे काय संयुक्तिक होणार नाही. बिंदू डॉट अस्पष्ट होत आहे, हे पण चुकीचं आहे. हिंदी की अपनी परंपरा आहे, हेच या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हिंदी की अपनी परंपरा आहे या ठिकाणी. कारण त्याचं कारण सांगतो, हिंदीमध्ये प्राचीन काळापासून खडीपायी, म्हणजे ह्या चिन्हाला खडीपायी म्हणतात, वापरण्याची परंपरा आहे. तर टिंब या ठिकाणी लाघव चिन्हासाठी वापरला जातो. एका खाली एक दोन आपण बघितलं लाघव, तर या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त टिंबाचा वापर होतो. तर या ठिकाणी खडी जी पायी आहे, खडीपायी म्हणजे उभी रेषा, लक्षात ठेवायचं खडीपायी. चला, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न. चला, उसने कहा की वह बीमार है, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. संयुक्त वाक्य, निषेधवाचक वाक्य, सरळ वाक्य. तर संयुक्त आणि मिश्रमध्ये फक्त गोंधळ होऊ शकतो, निषेधवाचक आणि सरळ नाही आहे, कारण दोन्ही पण होणार नाही. मग फक्त संयुक्त की वाक्य. आता जर बघितलं उसने कहा वह बीमार आहे, म्हणजे या ठिकाणी एक जे मुख्य वाक्य आहे, दुसरं त्याचं उपवाक्य आहे की त्यांनी सांगितलं, म्हणजे या ठिकाणी हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. याला जोडलेलं कीनं जोडलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी जे आहे उपवाक्य जोडण्याचा प्रकार झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी मिश्र वाक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. कोणत्या चिन्हाचा वापर स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा यादी देण्यासाठी केला जातो. योजन चिन्ह, विवरण चिन्ह, प्रश्नवाचक चिन्ह आणि अर्धविराम. तर या ठिकाणी विवरण चिन्ह म्हणजे बघा, आपण एखादं नाव टाकतो, हे की नाही, नाव, आणि त्याच्यापुढे असं चिन्ह देतो, किंवा विषय त्याच्यापुढे असं चिन्ह देतो, आपण विवरण चिन्ह देतो, आणि मग ते आपण पुढं लिहितो. म्हणजे जेव्हा एखाद्या विषयाबद्दल सविस्तर माहिती द्यावायची असते तेव्हा विवरण चिन्हाचा वापर होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी विवरण चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 30वा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न, लास्ट प्रश्न. शायद आज वर्षा हो, हे या ठिकाणी शायद संदेह आहे की नाही, शायद म्हणजे असं होऊ शकतं, हे की नाही, अटने ठेवलेली आहे. अट जर ठेवली असती, जर तर असतं, तर या ठिकाणी ते झालं असतं संकेत. परंतु या ठिकाणी शायद, मनामध्ये शंका आलेली आहे. मग शंका जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला संदेहवाचक असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी लक्षात ठेवा, शंका किंवा शक्यता जर व्यक्त केली जात असेल तर त्याला आपण संदेहवाचक वाक्य असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी संदेहवाचक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे आजची जी आपली तासिका होती हिंदीची, ती या ठिकाणी संपलेली आहे. जर आवडला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी या ठिकाणी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. इथेच थांबतो. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.